रोहित पवारांविरोधात कायदेशीर कारवाई करणार असं विखे पाटलांनी म्हटलंय। तलाठी भरतीत रोहित पवारांनी वसुली झाल्याचा आरोप केला होता। तलाठी भरतीत कुठलाही गैरप्रकार झाला नाही असं स्पष्टीकरण त्यानंतर विखे पाटलांनी दिलंय। तर आमच्यावर कारवाई करायची असेल तर करा, सर्व भरती प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार झालाय, तुम्ही दुर्लक्ष करताय असं उत्तर रोहित पवारांनी दिलंय। जे मुलं गुणवत्तेच्या यादीत आलेले आहेत त्यांच्यावर अन्याय का करायचा, ही सगळी मुलं मला भेटली आणि त्यामुळे ज्यांनी बेतल आरोप केले आहेत, रोहित पवारांनी 30 लाख रुपये घेतल्याचा आरोप केला, त्यांच्या विरुद्ध आम्ही आता कायदेशीर कारवाई करतोय। याच्यामध्ये कुठला गैरव्यवहार नाही, गैरप्रकार नाही, पूर्ण पारदर्शकता पाळली गेलेली आहे। तरी जर फक्त आरोपासाठी आरोप होत असतील, विनाकारण आमच्या तरुण पिढीमध्ये गैरसमज पसरवणाऱ्या लोकांच्या विरोधात गुन्हे दाखल करावे लागतील, ही माझी भूमिका मी जी म्हटली त्या भूमिकेशी मी ठाम आहे। आमचं सातत्याने हेच म्हणणं होतं की तलाठी भरती आणि सर्व जे काही भरती प्रक्रिया या महाराष्ट्रामध्ये चाललेल्या आहेत त्याच्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार आहे, पेपर फुटी हे सातत्याने होत आहे। हे पाटील साहेबांना आमच्यावर कारवाई करायची असेल तर करा, पण जे युवा म्हणतायत, युवांचं जे मत आहे, जे काही FIR झाले, जे काही पुरावे या युवांनी दिलेले आहेत त्याच्यावर कुठेतरी लक्ष द्या। काल महाज्योतीचा सुद्धा पेपर तिथं फुटला हे आपण सर्वांनी तिथं बघितलं आणि हे दुर्लक्ष करत चाललेत। म्हणजे तुम्ही भ्रष्टाचार जर करत असाल नाही तर याच्यामध्ये जर आर्थिक व्यवहार झाला असेल तर या गरीब मुला मुलींच्या भवितव्यावर का तुम्ही करताय असं आमचं मत आहे।